हाय फ्रेंड्स, आम्ही गेलो होतो भीमथडी जत्रा पुणे 2024. तिथं आम्ही खूप एन्जॉय केला. भरपूर स्टॉल लागले होते. हे सर्व स्टॉल महिला बचत गटाचे असतात. हे बघा आमची ऋतू. हे बघू शकता तुम्ही. आणि तिथं पोचल्यानंतर ही भीमथडी जत्रा. आम्ही याच्या पहिले पण गेलेलो आहे. दरवर्षी असते ही जत्रा. भीमथडी जत्रा खूप छान डेकोरेशन केलं त्यांनी. हा तिकीट काउंटर आहे. ऑनलाईन तिकीट आणि कॅश पण तिथं अवेलेबल होते. 2 तिकीट मी घेतलेले. 60 रुपयाला एक तिकीट असं होतं. एंट्रीला अशा प्रकारे बेल वगैरे त्यांनी खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. एंट्री गेट. एंट्री केल्यानंतर थांबला तो संपला आणि सीइंग इज बिलिव्हिंग. इथं लोक खूप फोटो काढत होते. बघू शकता. हे वटवृक्षाचं झाड आहे. त्याच्या पुढं तुळशी वृंदावन खूप छान केलं. गर्दी बघा. त्यानंतर हा देखावा करण्यात आलेला होता. ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा प्रकारे त्यांनी देखावा केलता. बघू शकता तुम्ही. खूप छान बघण्यासारखं होतं. त्यानंतर हा देशी कोंबडा आहे. ऋतू त्याच्यासोबत खेळत होती. देशी कोंबडा. आणि हा कडकनाथ कोंबडा आहे. कडकनाथ कोंबडा. त्यानंतर हे आदिवासी डान्स होता. आदिवासी डान्स बघा तुम्ही कशा प्रकारे. तिथं खूप छान वाटलं. त्यानंतर हे सिलेक्टेड दालन होते. वेगवेगळ्या राज्यातील वस्त्र दालन. हे कर्नाटकामधलं. हे गुजरात मधलं वस्त्र दालन. हे वेस्ट बंगाल. हे आहे उत्तर प्रदेश. त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर इथं बघा. इथं महिला बचत गटाचे सर्व स्टॉल लागलेले होते. हे बघा इथं खणाचे ड्रेस वगैरे. अशा प्रकारे टोपी वगैरे. त्यानंतर कृष्णा महिला बचत गट. इथं सोडे, आंबाडी, सुकट, बोंबील सगळं होतं. आंबाडी 60 रुपयाला आणि सोडे होते 250 रुपयाला. हे हँडीक्राफ्ट. तर मातीची भांडी तुम्ही बघू शकता. आजकाल लोक मातीच्या भांड्यात स्वयंपाक बनवणं वगैरे जास्ती पसंत करायला लागलेत. ते माझ्या हातातील भांडं 550 रुपयाला होतं. हे बघू शकता वस्तू तुम्ही. त्यानंतर ही नरसिंहवाडीची प्रसिद्ध बासुंदी मी ट्राय केली. माझं माहेर त्या साईडला आहे, त्यामुळे आम्ही तिथे जात असतो. तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा तिथे ट्राय करा. आणि तिथला कुंदा सुद्धा प्रसिद्ध आहे. हा 150 रुपयाला बॉक्स होता कुंदा. आम्ही भरपूर वेळा ट्राय केलेला आहे तिथं.
हे गावदेवी महिला बचत गट. इथे चप्पल, सँडेल, शूज वगैरे होते. गावदेवी महिला बचत गट अशा प्रकारे होतं तिथं. चपला, शूज, सँडेल वगैरे. आणि हा हिरकणी महिला बचत गट. इथं गोधड्या होत्या विकायला.